नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी पुरंदरमध्ये धक्कातंत्र, प्रमुख दावेदार बाद होणार. पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे प्रमुख स्पर्धक असताना 16 तारखेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या निकालांचा परिणाम पुरंदरमधील राजकीय आघाडीवर व तडजोडीवर होणार आहे. अनेक जवळचे मित्र शत्रू होत असून अनेक वर्षाचे शत्रू मित्राची भूमिका बजावू लागले आहेत. या निर्णयात नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या निर्णयाचा परिणाम मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत आहे. त्या दृष्टिकोनातून पुरंदरमधील सर्वपक्षीय नेत्यांच्या गुप्त बैठका वाढल्या असून बहुतेक नेत्यांनी तडजोडीची, नरमाईची भूमिका घेतल्याचे पाहावयास मिळते. नगरपालिका निवडणुकीत अनेक पुढाऱ्यांचा बुरखा फाटला असून तडजोड केली नाही तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकही राजकीय प्रवाहातून बाहेर फेकली जाण्याची भीती प्रस्थापिकांना पडली आहे. अतिशय धक्कादायक व अनपेक्षित तडजोडींना वेग आला असून महानगरपालिकेप्रमाणेच एकमेकावर आरोप होण्याची शक्यता पुरंदरमध्ये निर्माण झाली आहे. कोण कुठल्या राजकीय पक्षात आहे हेच निवडणुकीच्या या अल्प मुदतीच्या काळात मतदारांना कळणार नाही. मतदारांची दिशाभूल, संभ्रमावस्था होण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांच्या तडजोड करण्यासाठी काही मंडळींनी मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. सेटलमेंट बादशाह म्हणून काही मंडळी कामकाज करीत आहेत. त्यामुळे अनेक प्रस्थापित पुढारी राजकारणातून बाद होणार आहेत. अनेक जणांचे पंचायत समितीत व जिल्हा परिषदेत जाण्याचे स्वप्न त्यामुळे भंगणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत, नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत सर्व राजकीय संकेत, नैतिकता बाजूला ठेवून अनेकांनी तडजोडी केलेल्या पाहाव्यास मिळतात. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत निवडणुकात जिंकणे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडून येणेच महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व तडजोडी प्रामाणिक कार्यकर्त्यांचे कंबरडे मोडणार आहे. पक्षनिष्ठा, मैत्री, समाजकार्य, अनेक वर्षे एका नेत्यावर पक्षावर ठेवलेली निष्ठा या तडजोडीच्या राजकारणात वाहून जाणार आहे. ऐन वेळेस तडजोडी करणारेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत यशस्वी ठरण्याची शक्यता वाढली आहे. धन्यवाद.